निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। तुम्ही इथे प्रत्यक्ष उपस्थित झाला हे फार उत्तम झाले। काही गोष्टी प्रत्यक्ष भेटीतच बोलणे इष्ट असते। होय गुरुवर, आता मी, गोरक्ष, गहिनी, कानिफ, जालंधर सगळेच आपल्या कार्याला सिद्ध झालो आहोत। कुठे काय कार्य करायचे हा निर्णय घ्यायचा आहे, म्हणून इथे आलो आहोत। होय, मीननाथास ध्यानास बसवले हेही उत्तम झाले। मी जालिंदरास गोपीचंद राजाच्या राज्यात पाठवले आहे। तो सर्व प्रदेशच अशुभाच्या छायेत आहे। गोपीचंद राजा स्वतःची मुळे कुठे आहेत तेच विसरून गेला आहे। अतिशय अधापतित झाला आहे। तिथे कार्य करण्यासाठी मी जालिंदरास पाठवले आहे। तुम्ही तिघांनी पश्चिमेकडे प्रस्थान करायचे आहे। मार्गात तुम्हास अनेकानेक प्रदेश लागतील। तुम्हास तेथे धर्मजागरणाचे कार्य करायचे आहे। जे जे अशुभ दिसते ते बाजूस सारून शुभाची पुनर्स्थापना करायची आहे। जशी आज्ञा गुरुवर। मच्छिंद्रा, गोरक्षा, गहिनी, आता तुमच्याकडे अनेकानेक शक्ती आहेत, सिद्धी आहे। आता त्या सर्वांचा लोककल्याणासाठी उपयोग करण्याची वेळ आली आहे। असं बघा, सत्यासाठी काम करताना संघर्ष हा होणारच। हा मार्ग सोपा नाही। अनेक बिकट प्रसंगांना तुम्हा सामोरे जावे लागेल, परंतु मी सदैव तुमच्या पाठीशी आहे। गुरुवर, सभोवार जे दिसते आहे तिथे कठोर होऊन कार्य करण्याची वेळ आलेली आहे। आपल्याच आज्ञेची वाट पाहत होतो। आणखीही काही गोष्टी आहेत, परंतु तुम्ही आधी स्नान करा, मग आपण अन्न ग्रहण करू।
आणि मग निवांत चित्त याविषयी बोलू. गुरुवर, आज मी भोजन तयार करतो. गहिनी, आज तुझ्या हातचे अन्न आम्ही ग्रहण करणार. मोठा अपूर्व योग आहे. गुरुवर, काली अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. गुरुवर, निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन. शुभम भवतु. गुरुवर, आपण कुठे होतात? मी गोपीचंदच्या राज्याकडे चाललो आहे. श्री दत्त महाराजांचा आदेश आहे, त्याप्रमाणे मी तिकडे चाललो आहे. आपण कुठे आहात हे समजले नाही, त्यामुळे ध्यान लावून मी संकेत मिळवला आणि आपण मला दिसलात. तू व्यर्थ काळजी करत बसलायस. अरे मला काय होणार आहे? आणि हे कार्य संपल्यानंतर मी तुला भेटणारच होतो. माझी श्री मच्छिंद्रनाथ, श्री गोरक्षनाथ, श्री गहिनीनाथ यांची भेट झाली. त्यांच्याकडून मला हे उत्तर मिळाले की आपण संकटात सापडू शकता. आपण लोककल्याणाचे कार्य करतो आहोत. संकट येणारच, म्हणून आपण आपले कार्य थांबवायचे का? गुरुवर, आपण असे बोललात तरी धीर येतो, परंतु अशा वेळी मी आपल्यासोबत असावं असं मला वाटतं. तू माझ्यासोबत चल, पण मी तुला एक कार्य देईल. त्यासाठी तुला जावं लागेल. जशी आज्ञा गुरुवर. चल. तुम्ही अनेक प्रदेशातून भ्रमण करत आहात. लोककल्याणाची कार्यही करता आहात, परंतु तेवढेच पुरेसे नाही. काय राहून गेले आहे गुरु? मच्छिंद्रा, शाबरी विद्येचे कार्य अजूनही अपूर्ण आहे.
आणि तुम्हास ठाऊक आहे की श्री महादेवांचे ते खूप मोठे स्वप्न आहे. होय गुरु, मला कल्पना आहे की माझ्याकडूनही ते कार्य अद्याप पूर्ण झाले नाही. गुरुवर, मीही शाबरी विद्येची रचना करतो आहे, परंतु अद्याप तेही अपूर्ण आहे. या सृष्टीत दडलेलं सगळं रहस्य शाबरी मंत्रांमध्ये ओतायचं आहे. एक एक अक्षर, एक एक उच्चार सिद्ध करायचा आहे. गुरुवर, मला शाबरी मंत्रांविषयी अजून काही ठाऊक नाही, पण आपण आणि गुरुंनी आज्ञा दिली तर मी काही करू शकेन. मग आज मध्यरात्रीच पुनश्च एक वार शाबरी देवीला आवाहन करूया. जशी आज्ञा. तुम्ही हे कवित्व पुनश्च सुरू करावे आणि हे कार्य पूर्णत्वास न्यावे. नाथ पंथाचं कार्य पुन्हा नव्याने सुरू होईल. सगळे नाथ एकत्र येतील. कल्याणमस्तु. शुभम भवतु. काही वेळाने श्री दत्त महाराज आपल्याला बोलावते. आपण एकत्रित जाऊया. गुरुवर, मला तर प्रथम क्षमा मागायची आहे. कशाबद्दल? माझ्याकडून शाबरी मंत्राच्या जितक्या रचना अपेक्षित होत्या तितक्या झाल्या नाहीत. परंतु आपल्याकडे विपुल वेळ आहे आणि मी स्थिर राज्यामध्ये असल्यामुळे मला शोधण्यात, मला तिथून बाहेर काढण्यात तुझा वेळ गेला. गुरुवर, आपण माझ्यावर रागावला नाहीत ना? नाही गोरक्ष, माझ्याकडूनही ते कार्य अपूर्णच आहे. त्यामुळे आपण दोघेही क्षमाप्रार्थी आहोत. गुरुवर, मला शाबरी विद्येविषयी समजून घ्यायला आवडेल. गहिनी, तुला ते मध्यरात्री समजेल. कल्याणमस्तु. शुभम भवतु. आज शाबरी देवीचा, पर्यायाने शाबरी विद्येचा जागर करूया. शाबरी विद्या श्री महादेवांकडून सर्वप्रथम मच्छिंद्राकडे आली. समुद्रकिनारी श्री महादेव
पार्वती मातेस गुप्त ज्ञान देत असताना मच्छिंद्राने ते ऐकले. मच्छिंद्र त्यावेळी एका दिव्य माशाच्या पोटी होता. आणि म्हणूनच शाबरी विद्येची ही गुप्त परंपरा मच्छिंद्राने पुढे न्यावी अशी श्री महादेवांची इच्छा आहे. गुरुवर, ह्या क्षणानंतर असेच घडेल असे मी वचन देतो. गुरुवर, मी शाबरी विद्येविषयी ऐकायला उत्सुक आहे. शाबरी म्हणजे नाथपंथात विशिष्ट हेतूने ज्या मंत्रांची रचना केली गेली ते काव्य. परंतु यातल्या प्रत्येक अक्षराभोवती, प्रत्येक शब्दाभोवती शक्तीचे वलय आहे. मुळात मंत्र म्हणजे काय? मंत्र मननात त्रायते इति मंत्रः. अर्थात ज्याच्या मनन चिंतनाने मनुष्य या भवसागरातून तरून जातो तो मंत्र. हे गुरुवर, अत्यंत गूढ अशी ही गोष्ट तुम्ही अत्यंत सोपी करून सांगितली आहे. आज मच्छिंद्र आपल्या समोर शाबरीची रचना करेल आणि तिथूनच पुन्हा नव्याने हा वाग्यज्ञ सुरू होईल. जशी आज्ञा. पार्वती, मी तुला जे सांगतो आहे ते तू ऐकते आहेस ना? होय, तुम्ही जे जे सांगता आहात ते मी ऐकतो आहे. हे माझे सौभाग्य आहे की साक्षात महादेवांकडून मला ज्ञान मिळते आहे. ओम नमो भगवते श्री शर्वेश्वराय पक्षीराजाय नवनाथाय. ओम नमो भगवते इं रूं क्लीं वं गं नं वं कुं शादिनी स्वाहा. माते, मंत्रा एवढेच यंत्रालाही महत्व आहे.
निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो